सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 2008 पासून रुग्णालयातील 113 कर्मचारी अत्यंत प्रामाणिकरित्या आपली सेवा देत आहे। वेळोवेळी दर महिन्याला पगार होत असल्यामुळे 5 ते 6 महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तसेच आरोग्य संचालक सेवा आयुक्तालय यांच्या 23 एप्रिल 2024 च्या लेखी आदेश तसेच किमान वेतनानुसार वेतन दर महिन्याला होण्याबाबतचे आदेश असताना सुद्धा कर्मचाऱ्यांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढावली आहे। त्यामुळे तुटपुंज्या वेतनात जगावे तरी कसे असा गंभीर प्रश्न कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसमोर उपस्थित आहे। या कर्मचाऱ्यांमध्ये विधवा, अपंग, निराधार महिला, कामगारांची संख्या अधिक असून येथील मिळणाऱ्या वेतनावरच संपूर्ण कुटुंबाची उपजीविका अवलंबून असल्याने 6 महिन्यापर्यंत वेतन होत नसल्याने मोठ्या कठीण आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे। या संपूर्ण व्यथा घेऊन अर्ध्या रात्री आरोग्य मंत्री अचानक दौऱ्यावर असताना संपूर्ण महिला कर्मचारी यांनी आरोग्य मंत्री यांना घेरून त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या। तसेच या समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली। मंत्री महोदयांनी सुद्धा या विषयाची दखल घेण्यासंदर्भात आश्वासन दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।